नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा लेक्चर चालू करण्यापूर्वी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना देणार आहे. त्याच्यावर तुमचं लक्ष असायला पाहिजे. हा जो मॅथमॅटिकल लॉजिक टॉपिक चालू केला आहे आपण, हा क्लासमध्ये पण पूर्वी आपण घेत होतो. काही लेक्चर्स क्लासमध्ये झाले आणि काही लेक्चर्स आपण ऑनलाईन घेतोय. मग बऱ्याच विद्यार्थ्यांच्या शंका आहेत की एक्झाम्पलचे नंबर कोणते कोणते नेमके सोडवायचे, कोणते बोर्डाचे एक्झाम्पल सोडवायचे. काही जणांच्या सूचना आलेल्या आहेत. आत्तापर्यंत आपण 8 लेक्चर घेतलेले आहेत, 1 to 8. आता 8वं लेक्चर होतं गेल्या वेळेचं, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. निगेशन घेतलं आपण कंपाऊंड स्टेटमेंटचं, अँड, ऑर, इफ देन, इफ अँड ओनली इफ आणि नॉट. हे जे आपण कनेक्टिव्ह वापरले त्याच्यावरती कसं निगेशन घ्यायचं याचे रूल्स बघितले, त्याचे एक्झाम्पल सोडवले, पण ते एक्झाम्पल सिम्बॉलिक फॉर्ममध्ये होते. पुढचा पॉइंट आपण घेतोय क्वांटिफायर्स, म्हणजे आपलं 9वं लेक्चर झालं. ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशनचे जे एक्झाम्पल आहेत ते आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये 10व्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. म्हणून त्याला मी 10 एक्झाम्पल्स 8 and 9 असं लिहिलंय. म्हणजे 3 लेक्चर्स आपण त्यासाठी वापरतोय. पण त्याच्याही अगोदर मी तुम्हाला एक PDF स्वरूपाची फाईल किंवा इमेज पाठवतो की पहिलं लेक्चर मी जे घेतलं त्याच्यावरती तुम्हाला नोट्समधले कोणते एक्झाम्पल सोडवायचे आहेत, बोर्डाचे नेमके कोणते एक्झाम्पल सोडवायचे आहेत, नोट्स तुम्हाला दिलेले आहेत. पुन्हा मी त्याच्यावरती आपण जे सलग नंबर टाकत जातोय ते नंबरिंग मी माझ्या नोट्समध्ये देतो पहिल्यांदा आणि त्याची इमेज तुम्हाला सेंड करतो. म्हणजे नंबर सगळ्यांचे युनिक राहतील, सगळ्यांचे नंबर सेम होतील. बोर्डाचे एक्झाम्पल तर नंबर त्यात काय बदल होणारच नाही आहे. हे दोन्ही तुम्ही सॉल्व्ह करत असताना पॅरलल टेक्स्टबुक जे मार्केटमध्ये आले, जे तुम्ही घेतलं असणार, अजून घेतला नसेल तर टेक्स्टबुक घ्या. 2 टेक्स्टबुक आहेत मॅथ्सचे, ते दोन्ही बुक घ्या आणि मॅथमॅटिकल लॉजिकचे जे एक्झाम्पल आहेत, जे नोट्स मधले सोडून वेगळे एक्झाम्पल जे तुम्हाला वाटत असतील, बऱ्यापैकी एक्झाम्पल कव्हर होणार आहेत, प्रश्नच नाही, पण त्याच्यातही काही वेगळे एक्झाम्पल वाटले तुम्हाला तर ते सोडवायला घ्या. नोट्स, बोर्डाचे एक्झाम्पल आणि टेक्स्टबुक एवढं आपल्याला कंप्लीट करायचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, पहिलं लेक्चर, दुसरं, तिसरं लेक्चर याच्यावरती नोट्समधले कोणते एक्झाम्पल सोडवायचे, बोर्डाचे कोणते एक्झाम्पल सोडवायचे, हे व्यवस्थित तुम्हाला एक इमेज पाठवतो. त्याच्यामध्ये नोट्स असतील, बोर्डाचे एक्झाम्पल असतील आणि ते टॅब्युलर फॉर्ममध्ये लिस्ट. मी येतो पुढच्या पॉईंटकडे. क्वांटिफायर्स, द फ्रेजेस विच क्वांटिफाय द व्हेरिएबल्स. जे तुम्हाला ओपन सेंटेन्स दिले, जे मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये स्टेटमेंट आहे, त्याच्यावरती अशा काही फ्रेजेस आहेत की परिणाम करतात. मग तशा 2 टाईपच्या फ्रेजेस आहेत. फर्स्ट, युनिव्हर्सल क्वांटिफायर. सेकंड, एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. मग युनिव्हर्सल कधी असणार आणि एक्झिस्टन्शियल कधी कधी ते यूज करतात किंवा त्याचा कसा परिणाम होतोय. फॉर एक्झाम्पल, युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे एखादं स्टेटमेंट तुम्हाला दिलं असेल आणि त्या x, समजा त्याच्यात ओपन सेंटेन्स मध्ये x आहे, सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यूमुळे ते परिणाम होत असेल. फॉर ऑल किंवा फॉर एव्हरी, त्या सगळ्या व्हॅल्यूला तो जर परिणाम करत असेल, फॉर ऑल, फॉर एव्हरी असं जर असेल तर त्याला म्हणायचं युनिव्हर्सल क्वांटिफायर. सेकंड, एक्झिस्टन्शियल. एक्झिस्टन्शियल म्हणजे सगळ्या व्हॅल्यूसाठी नाही, फॉर सम युनिक व्हॅल्यू किंवा देअर एक्झिस्ट काय असेल ते, फॉर सम, फॉर वन, देअर एक्झिस्ट अशी एखादी व्हॅल्यू मिळत असेल, ठराविक व्हॅल्यू मिळत असतील तर यूज करायचा एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यूला त्या व्हेरिएबलच्या दिलेली कंडिशन सॅटिस्फाय होत असेल सगळ्या व्हॅल्यूला तर युनिव्हर्सल क्वांटिफायर. आणि फॉर सम युनिक व्हॅल्यूला, काही व्हॅल्यूला सॅटिस्फाय होत असेल तर एक्झिस्टन्शियल. मग आपण मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये बऱ्याच स्टेटमेंटमध्ये सिम्बॉल वापरतोय. इथंही युनिव्हर्सल क्वांटिफायर असेल तर फॉर ऑल हे सिम्बॉल वापरतात, त्याला म्हणायचं फॉर ऑल. आणि एक्झिस्टन्शियल असेल, ठराविक व्हॅल्यूसाठी असेल तर त्याला म्हणायचं देअर एक्झिस्ट. देअर एक्झिस्ट एखादी व्हॅल्यू असेल तर.
मग हे कसं यूज करायचं, त्याच्यावरती एक्झाम्पल कसे असतील, नक्कीच क्वांटिफायर यूज करायचं एक्झाम्पल आहे. क्वांटिफायर दिला असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढा किंवा त्याचं निगेशन घ्या. सिंपल एक्झाम्पल आहे. पुन्हा एकदा फॉर ऑल असेल, सगळ्या व्हॅल्यूला ते स्टेटमेंट सॅटिस्फाय होत असेल, सगळ्या व्हॅल्यूसाठी ते सिम्बॉल जर वापरायचं असेल तर युनिव्हर्सल क्वांटिफायर फॉर ऑल वापरायचं किंवा ती कंडिशन चेक करायची. ट्रूथ व्हॅल्यूला ठराविक व्हॅल्यूसाठी घ्यायचं असेल, एका व्हॅल्यूसाठी घ्यायचं असेल तर एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर वापरायचं आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढताना एका व्हॅल्यूसाठी सॅटिस्फाय झाली तरी पुरेसं आहे आणि देअर एक्झिस्ट हे सिम्बॉल वापरायचं. जातो मी एक्झाम्पल कडे. 3 टाईपचे एक्झाम्पल या ठिकाणी आहेत. त्यातला पहिला टाईप, इफ ए इज इक्वल टू, लक्ष असू दे कारण ए जो घेतलाय ते ठराविकच एलिमेंट्स घेतलेत. सगळ्या एलिमेंटसाठी होल नंबर W, नॅचरल नंबर N अशा सेटसाठी दिलेलं नाही. फक्त 4 पॉइंट्स दिलेत. 3, 4, 6, 8 4 पॉइंट्स मध्ये 4 नंबर्स दिलेत असं म्हणूया आपण. ए सेट मध्ये 4 एलिमेंट्स आहेत, 3, 4, 6, 8 आणि या 4 नंबर साठीच आपल्याला एक्झाम्पल तयार केले. इफ ए इज इक्वल टू 3, 4, 6, 8 डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे टी असेल किंवा एफ असेल. नक्कीच त्याच्यामध्ये क्वांटिफायर कोणतं तरी वापरलं असेल कारण बाकीच्या ट्रूथ व्हॅल्यू पण यापूर्वी काढले. सिंपल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काढली, कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काढलेली आहे. आता इथे आपल्याला क्वांटिफायर दिलेलं आहे. क्वांटिफायर साठी सुद्धा आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू काढता येते. फर्स्ट एक्झाम्पल, देयर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए. बघितला काय तुम्ही नक्की? देयर एक्झिस्ट आहे. देयर एक्झिस्ट पटकन जायचं देयर एक्झिस्ट मध्ये. देयर एक्झिस्ट म्हणजे सगळ्या व्हॅल्यूसाठी नाही, सगळ्या व्हॅल्यूसाठी बिलकुल नाही, फक्त एका व्हॅल्यूसाठी सॅटिस्फाय झालं तरी चालतंय. देयर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट मॅथमॅटिकल कंडिशन इज दॅट एक्स प्लस 4 इज इक्वल टू 7. फक्त एक आणि एका व्हॅल्यूसाठी सॅटिस्फाय झालं तरी व्हॅल्यू ट्रू लिहू शकतो आपण कारण देयर एक्झिस्ट आहे. एखादं स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंट मध्ये जायचं आणि तिथं जाऊन बघायचं नेमकं देयर एक्झिस्ट दिले काय फॉर ऑल दिले. आणि मग तुम्ही एखादा एक्झाम्पल समजलं तो 5 एक्झाम्पल आहेत, सगळे एक्झाम्पल तुम्ही कंप्लीट करू शकताय. आजचे जे एक्झाम्पल आहेत तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे नंबर्स देणार आहे मी आणि आजचे सगळेच्या सगळे एक्झाम्पल त्याचीही इमेज तुम्हाला मी सेंड करणार आहे, तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. देयर एक्झिस्ट, देयर एक्झिस्ट म्हणजे एका एलिमेंट साठी चालतंय, कमीत कमी एलिमेंट साठी चालतंय, 1 चालतंय, 2 चालतंय, 4 साठी सुद्धा चालतंय. फॉर ऑल साठी नाही, 2, 3 साठी चालतंय. ए मध्ये फॉर ऑल. देयर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स प्लस 4 इज इक्वल टू 7. शाळेनं एक इक्वेशन आहे, x प्लस 4 इज इक्वल टू 7. मग हे x च्या त्या 3, 4, 6, 8 मधल्या एका व्हॅल्यूला सॅटिस्फाय झालं तरी चालतंय. मी 3 ठेवून बघतो. 3 प्लस 4 येस, 3 प्लस 4 इज इक्वल टू 7 म्हणजे 3 ला सॅटिस्फाय झालं. 4 ला चेक करतो. 4 जर ठेवला तर 4 प्लस 4 इज इक्वल टू 8 सॅटिस्फाय होत नाही. 6 ला सॅटिस्फाय होत नाही, 8 ला सुद्धा सॅटिस्फाय होत नाही. म्हणजे एका व्हॅल्यूला जर 3 व्हॅल्यू घेतला तर दिलेली कंडिशन सॅटिस्फाय होते. आणि बघतो तर काय देयर एक्झिस्ट आहे. देयर एक्झिस्ट म्हणजे एखाद्या व्हॅल्यूला दिलेली कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर ते स्टेटमेंट ट्रू असणार आहे म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी देयर एक्झिस्ट. देयर एक्झिस्ट मुळे पहिलं जे एक्झाम्पल आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी. फॉर गिवन स्टेटमेंट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट इज टी. नेक्स्ट सेकंड, पुन्हा तेच सेकंड एक्झाम्पल बघतो. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए एक्स प्लस 4 लेस दॅन 10. फॉर ऑल जातो वरती. फॉर ऑल युनिव्हर्सल क्वांटिफायर फॉर ऑल, फॉर एव्हरी, फॉर ऑल हे सिम्बॉल युनिव्हर्सल ते फॉर ऑलचा सिम्बॉल येत आहे. म्हणजे एक्सच्या सर्व व्हॅल्यूला दिलेली कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर आणि तरच ते स्टेटमेंट ट्रू असणार आहे.
3 जवळ जातो, x ची व्हॅल्यू 3 घेतो आणि बाजूला लिहितो 3 + 4. काय वेळ आलेला आहे बघा माझ्यावर. 3 + 4 बाजूला लिहायला लागते. 3 + 4 = 7 आणि 7 हा नंबर नक्कीच लेस दॅन 10 आहे. लेस दॅन 10. 3 ला दिलेली कंडिशन सॅटिस्फाय झाली. एक एलिमेंट झाला. सेकंड एलिमेंट घेतो त्यातला 4. 4 + 4 = 8. 8 लेस दॅन 10. 4 ला सुद्धा सॅटिस्फाय झाली व्हॅल्यू. 6 ठेवतो. 6 + 4. 6 + 4 = 10 and not less than 10. 10 ही व्हॅल्यू 10 च्या बरोबर आहे, इक्वल आहे, लेस दॅन नाही. आणि 8 जर ठेवला तर इथं व्हॅल्यू होते 12 आणि ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. कंडिशन सॅटिस्फाय होत नाही म्हणजे याचा अर्थ असा 3 4 6 8 ह्या सगळ्या एलिमेंट्सला, सगळ्या एक्सच्या व्हॅल्यूला दिलेली कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. त्यामुळं ह्या दिलेल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू f आहे, कारण तुम्हाला फॉर ऑल साठी कंडिशन चेक करायची होती. थर्ड एक्झाम्पल, पुन्हा फॉर ऑल सगळ्या व्हॅल्यूला सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. मी ठेवतो इथं व्हॅल्यू, तुमच्या आता लक्षात येईल, बाजूला सोडवण्याची गरज नाही. 3 उचला इथे लिहून ठेवा. 5 + 3 8. 3 ला सॅटिस्फाय होत नाही. बाकीचे एलिमेंट चेकच करायचे नाहीत, कारण इथं फॉर ऑल आहे. फॉर ऑल म्हणजे सगळ्याला सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. लिहितो f. चुकीचं आहे स्टेटमेंट. ट्रूथ व्हॅल्यू देअर एक्झिस्ट. इथंही देअर एक्झिस्ट म्हणजे एका एलिमेंटला सॅटिस्फाय झालं तरी चालतंय. x belongs to a such that x is odd. जातो 3 जवळ. 3 जवळ जातो. 3 is odd आहे. 3 is odd आणि एक जरी बरोबर असेल तर बरोबर, त्याची ट्रूथ व्हॅल्यू t. पुन्हा पाचवं एक्झाम्पल, देअर एक्झिस्ट. देअर एक्झिस्ट x belongs to a such that x - 3 belongs to n. 3 उचलतो, 3 लिहून ठेवतो. 3 - 3 0. 0 काय n मध्ये नाही आहे म्हणजे पहिलं तरी फॉल्स आहे, चुकीचं आहे. दुसरा एलिमेंट 4 घेतो. 4 - 3 1. 6 - 3 3. 8 - 3 5 आणि हे सगळे नॅचरल नंबर आहेत. मग मी मगाशी सांगितलं, एका जरी एक्सच्या व्हॅल्यूला दिलेली कंडिशन सॅटिस्फाय झाली तर देअर एक्झिस्टला ती व्हॅल्यू ट्रू असणार आहे. फॉर ऑल असेल तर सगळ्या एलिमेंटला बरोबर यायला पाहिजे. आणि देअर एक्झिस्ट असेल, एकही एलिमेंट असेल तरी चालतंय, कारण त्याचं मिनिंगच असं आहे फॉर ऑल, फॉर एव्हरी पॉइंट, फॉर सम, फॉर वन किंवा देअर एक्झिस्ट असा एखादा एलिमेंट मिळत असेल की दिलेली कंडिशन सॅटिस्फाय. व्हेरी सिंपल. ट्रूथ व्हॅल्यू फक्त लिहायची. पुढच्या एक्झाम्पलकडे जातो. यूज क्वांटिफायर्स. यूज क्वांटिफायर्स. क्वांटिफायर्सचा यूज आपण करायचं म्हणजे थोडक्यात असं लक्षात येत नाही का तुमच्या की सिम्बॉल वापरायचं आहे, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे. 2 सिम्बॉल आहेत, त्यातलं कुठलं वापरायचं आपण कंडिशनवर ठरवायचं. यूज क्वांटिफायर्स टू कन्वर्ट फॉलोइंग सेंटेन्सेस डिफाइंड ऑन n वरती डिफाइन करायचं आहे इनटू ए ट्रू स्टेटमेंट. ते ट्रू स्टेटमेंट असायला पाहिजे. नंबर 1, x² = 25. किती गंमत आहे बघायचं. x तर तुम्हाला n वरती घ्यायला सांगितलंय म्हणजे x belongs to n घ्यायला पाहिजे आणि x² = 25 घेतले. मग n मधल्या व्हॅल्यू मी घेतो 1. 1 चा स्क्वेअर केला तर 1 म्हणजे 1 ला सॅटिस्फाय होत नाही. 2 घेतो. 2 चा स्क्वेअर 4 कोणीही सांगेल आणि 4 = 25 होत नाही. सेकंड कंडिशन नाही. 3 ला सॅटिस्फाय होत नाही, नाही सॅटिस्फाय होत 4 ला, सॅटिस्फाय होते 5 ला. 5 चा स्क्वेअर केला तर 25 आणि एक आणि एकाच एलिमेंटला स्क्वेअर केला तर 25 येते. बाकीच्या एलिमेंट्सला होत नाही. त्यामुळं किती सरळ साधा सोपं एक्झाम्पल आहे बघा. सिम्बॉल तयार करायचा आहे आपल्याला. x² = 25 करतो. जसा इथे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये होता, फॉर ऑल वापरायचं काय देअर एक्झिस्ट वापरायचं याचा विचार आपण करतोय. सगळ्या एलिमेंटला ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही म्हणजे फॉर ऑल येणार नाही. देअर एक्झिस्ट x belongs to n. There exists x belongs to n
such that x square is equal to 25. पुढचं स्टेटमेंट तरी असणारच आहे हो. सिम्बॉल त्यांना हे फार महत्वाचं आहे. देयर एक्झिस्ट x बिलोंग्स टू n such that x square is equal to 25. खेळ क्लास संपला. एक्झाम्पल असे एक्झाम्पल तुम्ही मला सोडवायला लावता. सेकंड एक्झाम्पल 2x plus 3 less than 15 आणि आपल्याला नॅचरल नंबर n मधले नंबर्स घ्यायचे आहेत, एलिमेंट सिलेक्ट करायचे आहेत. म्हणजे x बिलोंग्स टू n घ्यायचं आहे, लक्षात घ्या. मग 1 जर घेतला 1 2 into 1 plus 3 5 1 ला सॅटिस्फाय होते दिलेली कंडिशन. 2 into 2 4 4 plus 3 7 2 ला सॅटिस्फाय होते. इथं 3 घेऊया. 3 into 2 6 6 plus 3 9 3 ला सॅटिस्फाय होते लेस दॅन 59. 4 घेतो. 4 into 2 8 8 plus 3 11 11 ला सॅटिस्फाय होते लेस दॅन 59 म्हणजे 4 ला. 5 जर घेतला 5 into 2 10 10 plus 3 13 5 ला सुद्धा सॅटिस्फाय होते. आता चेक करतो 6 ला. 6 घेतला 6 into 2 12 plus 3 15 आणि लेस दॅन आहे 15 लेस दॅन 15. हे स्टेटमेंट चुकीचं झालं. आपल्याला ट्रू साठी आपल्याला सिम्बॉल तयार करायचा आहे. चुकीचं झालं. 1 ला सॅटिस्फाय होतंय, 2 ला सॅटिस्फाय होतंय, 3 ला सॅटिस्फाय होतंय, 4 5 ला सॅटिस्फाय होतंय. 6 पासून पुढे गेला नॅचरल नंबर सॅटिस्फाय होत नाही. आपल्याला सुरुवातीला वाटतंय फॉर ऑल, पण ठराविक एलिमेंट्सला सम फॉर सम एलिमेंट्स सगळ्याला नाही. तेव्हा पुन्हा देयर एक्झिस्ट हेच सिम्बॉल येणार. देयर एक्झिस्ट x belongs to n such that 2x plus 3 less than 15 हे त्याचा आन्सर असेल. जातो पुन्हा पुढच्या एक्झाम्पल कडे. थर्ड एक्झाम्पल x minus 3 is equal to 11. x ची व्हॅल्यू 3 घेतो किंवा x belongs to n आहे. x ची व्हॅल्यू 1 घेतो, 2 घेतो, 3 घेतो, 4 घेतो. शाळेनं फक्त 14 minus 3 लाच फक्त सॅटिस्फाय होणार. इतर वेळेला हे स्टेटमेंट ट्रू येणार नाही, सॅटिस्फाय होणारच नाही. बघायचा प्रश्नच येत नाही. देयर एक्झिस्ट x बिलोंग्स टू n. मग तुम्ही म्हणणार हे असे सिम्बॉल वापरलेले एक्झाम्पल ज्याची ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. जे स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे किंवा निगेशन्स वापरायचे देयर एक्झिस्ट फॉर्म मध्ये. एवढे सहज साधे सोपे एक्झाम्पल बोर्डाला विचारतील काय? हा प्रश्न तुमच्या मनात नेहमीच असतोय. टॉपिकच सोपा आहे मॅथमॅटिकल लॉजिक आणि असे सोपे सोपे एक्झाम्पल बोर्डाला असणारच आहेत. बोर्डाची लिस्ट दिलेली आहे ते बघायचं आणि मग बोलायचं. सोपेच एक्झाम्पल आहे. ही कन्सेप्ट तुम्हाला आहे. देयर एक्झिस्ट x बिलोंग्स टू n such that x minus 3 is equal to 11. फर्स्ट एक्झाम्पल जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा देयर एक्झिस्ट आला. सेकंड एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल, तिन्ही एक्झाम्पल मध्ये देयर एक्झिस्ट आहे. x square plus 1 less than equal to 5. 1 ठेवा 1 plus 1, 2 ठेवा 5 झाला, 3 ठेवला रे ठेवला. 3 चा स्क्वेअर 9 plus 1 सॅटिस्फाय होत नाही. फॉर सम व्हॅल्यूला सॅटिस्फाय होत आहे. पुन्हा देयर एक्झिस्ट, पुन्हा देयर एक्झिस्ट, पुन्हा देयर एक्झिस्ट. There exists x belongs to n such that x square plus 1 less than equal to 5. And last example, x square minus 3x plus 2. ह्या 2 चे जर फॅक्टर्स पाडला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आणि मध्ये -3 यायला पाहिजे. x minus 2 आणि x minus 1 असे फॅक्टर्स पडतात आणि x ला व्हॅल्यू 1 आणि 2 मिळते. जर याच्यात 1 ठेवला 1 इथं व्हॅल्यू 1 -3 इथं 1 व्हॅल्यू 0 येते. 2 ला 0 येते. 1 आणि 2 सोडून जेवढ्या काय व्हॅल्यू तुम्ही घ्याल त्याला दिलेलं स्टेटमेंट ट्रू असणार नाही. कारण क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. दोनच व्हॅल्यू असतील. फॉर सम असेल, फॉर ऑल असणार नाही. आणि लास्ट एक्झाम्पल सुद्धा देयर एक्झिस्ट x बिलोंग्स टू n such that x square minus 3x
प्लस 2 इज इक्वल टू 0. दोन एक्झाम्पल कंप्लीट करण्यात आपल्याला यश आलेलं. तुम्ही एक्झाम्पल सोडवू शकता आणि जातो शेवटच्या एक्झाम्पलकडे. आणि परत पुन्हा आपण ज्या वेळेला भेटणार त्यावेळेला याच दोन पॉईंट्सवरती निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट आणि क्वांटिफायर्स यांचं कॉम्बिनेशन आहे. व्हर्बल फॉर्ममध्ये फॉर ऑल, फॉर सम असे काही स्टेटमेंट्स आहेत. देअर एक्झिस्ट, फॉर ऑल याचे सिम्बॉल्स वापरलेत आणि त्याचं निगेशन तुम्हाला घ्यायचं आहे आणि नक्कीच त्याच्यात कनेक्टिव्ह आहेत. असे कंबाईन एक्झाम्पल जे आहेत ते पुढच्या लेक्चरला आपण बघणार आहे. नेक्स्ट, राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. पहिलं नंबर 1, ऑल इक्विलॅटरल ट्रायंगल आर आयसोसेलियस. यापूर्वी असं स्टेटमेंट होतं अगदी पहिल्या दिवशी, पण तिथं ऑल आणि सम हे वर्ड्स नव्हते लक्षात घ्या. त्यात आपल्याला चेंज करायचे आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल पण नॉट इक्विलॅटरल ट्रायंगल, नॉट वगैरे असा शब्द आपण वापरत होतो आणि पटकन निगेशन लिहित होतो. आता असं चालणार नाही. आता आपण क्वांटिफायर्स वापरले. ऑल दिलाय ऑल, मग ऑलचं होणार सम, इथं होईल सम आणि निगेशन्स घ्यायचे म्हणजे त्याच्यात नॉट येणार. ऑल इक्विलॅटरल ट्रायंगल आर आयसोसेलियस याचं निगेशन क्वांटिफायर्स आणि निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटचा यूज करून असं होईल. सम इक्विलॅटरल ट्रायंगल, सम इक्विलॅटरल ट्रायंगल्स, ऑल इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर आयसोसेलियस असं स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. ऑलचं झालं सम. सम इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर नॉट आयसोसेलियस. नॉट तर निगेशन साठी वापरायलाच पाहिजे. पुन्हा एकदा आन्सर सांगतो. ऑलचं सम, सम इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर नॉट आयसोसेलियस. उरलेले एक्झाम्पल पटकन तुम्ही सॉल्व्ह करू शकताय कारण त्याच्यात बरोबर उलट सम दिले. सम रियल नंबर्स आर नॉट कॉम्प्लेक्स नंबर्स. आता फसवले बघा, त्यांनीच देताना नॉट दिले म्हणजे ते काढून टाकायला पाहिजे, म्हणजे त्याचं निगेशन होईल. समचा ऑल रियल नंबर्स, ऑल रियल नंबर्स आर कॉम्प्लेक्स नंबर्स. नॉट काढून टाकलं आणि समचं घेतलं ऑल. नंतर पुढचं एक्झाम्पल, एव्हरी स्टुडंट हॅज पेड दी फीस. एव्हरी स्टुडंट हॅज पेड दी फीस. आता याच्यात नॉट वापरायला पाहिजे. नॉट तर वापरायलाच लागणार आणि एव्हरी काढून टाकायला पाहिजे. एव्हरी म्हणजे ऑल झालं आणि सम वापरायला पाहिजे. वापर बाबा. सम स्टुडंट्स हॅव नॉट पेड दी फीस. पुन्हा एकदा एव्हरी साठी घेतलं सम आणि पेड साठी घेतलं नॉट पेड. एव्हरी साठी घेतलं सम. सम स्टुडंट्स हॅव नॉट पेड दी फीस. आणि शेवटचे दोन एक्झाम्पल. चौथं फॉर ऑल आहे. फॉर ऑल बद्दल देअर एक्झिस्ट. फॉर ऑल बद्दल देअर एक्झिस्ट. फॉर ऑल देअर एक्झिस्ट. n बिलॉंग्स टू n. तुम्हाला स्टेटमेंट दिलंय n+1 ग्रेटर दॅन 2. n+1 ग्रेटर दॅन 2 याचं निगेशन दोन पद्धतीने घेता येत आहे. नॉट ग्रेटर दॅन चालतंय किंवा ग्रेटर दॅनच्या उलट लेस दॅन आणि राहिलेला इक्वल. त्या दोन पैकी कुठलं पण चालतंय. देअर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू n such that n+1 लेस दॅन इक्वल टू 2 किंवा नॉट ग्रेटर दॅन 2. लास्ट एक्झाम्पल, देअर एक्झिस्ट होणार फॉर ऑल. फॉर ऑल किंवा इथं लिहितो सगळ्यांना दिसेल. देअर एक्झिस्ट होणार फॉर ऑल. फॉर ऑल n बिलॉंग्स टू n such that n² इज इक्वल टू n जो आहे तो नॉट इक्वल. म्हणजे निगेशन पण घेतलं आणि तर देअर एक्झिस्ट फॉर ऑल, फॉर ऑलचं देअर एक्झिस्ट. याच्यावरती जे एक्झाम्पल आहे
ते पटकन मी तुम्हाला सेंड करतो. ते सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करून टाका. धन्यवाद. राहिलेले जे बाकीचे एक्झाम्पल आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत.